खेड सिटीमध्ये ठेकेदारीवरून गुन्हेगारी बोकाळली। कंपनीमधील कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी 4 हल्लेखोरांनी ह्योसन टी अँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांना मोटारीतून बाहेर खेचत केली मारहाण। निमगाव गावच्या हद्दीतील खेड सिटी मधील होंडाई कंपनी समोरील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी 6:15च्या सुमारास घडली घटना। अज्ञातांच्या हल्ल्यात तेजपाल सिंग जखमी। अवैधरित्या अडवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी, संगनमताने गुन्हा करणे असा 4 आरोपी विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काळ्या रंगाच्या मोटारीमधून आलेल्या चौघांनी कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांना टार्गेट करीत निर्माण केली दहशत। ठेका मिळवण्यासाठी MIDC परिसरात दहशत निर्माण करीत मोटर चालक रावसाहेब पाटील यांनाही दिली जीवे मारण्याची धमकी। खेड MIDC मधील असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांना मारहाण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 5 पथकं हल्लेखोरांच्या मागावर। म्हाळुंगे बिरदवाडी रस्त्यावर मैला मिश्रित आणि केमिकल युक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे रसायनयुक्त पाणी थेट रस्त्यावर। दुर्गंधीने प्रवासी नागरिक हैराण। म्हाळुंगे MIDC परिसरात कारखानदारांकडून नियमांची पायमल्ली। महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ आणि MIDC प्रशासनाकडून दुर्लक्ष। ग्रामस्थांचा गंभीर आरोप। आरू वस्ती परिसरात रोगराईचा धोका। तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी। दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील अटक आरोपींकडून परराज्यातील क्रूर जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल। म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाटगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुले, पोलीस अंमलदार राजू जाधव, राजू कोनकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, मंगेश कदम, राजकुमार हनुमंते, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, राजेंद्र गिरी, हरी रणदिवे, शुभम खंडागळे आणि शरद खैरे यांच्या पथकाची कामगिरी। टोळीकडून चोरलेली दुचाकी, गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार, जबरी चोरी करताना धाक दाखवण्यासाठी वापरलेले लोखंडी पिस्टल आणि 3 जिवंत काडतुस असा 7,41,500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात रात्री घरामध्ये घुसून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून रोकड आणि सोने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। म्हाळुंगे MIDC पोलिसांनी दुचाकी चोरीतील अटक केलेल्या 25 वर्षीय प्रसाद पांडव, 19 वर्षाचा आशिष भोसले, 23 वर्षाचा ऋषिकेश धाकतोडे आणि शिवम उर्फ पवन भालेराव या चौघांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस। आरोपींवर म्हाळुंगे MIDC, अहिल्यानगर येथील कोपरगाव पोलीस स्टेशन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा तपास उघड। नारायणगाव बाह्यवळण मार्गावर CNG वाहतूक करणाऱ्या वाहनातून अचानक गॅस गळती। गॅस गळतीमुळे परिसरात खळबळ। बचाव पथकाद्वारे गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मदत कार्य। भाद्रपद अमावस्येच्या दिवशी साजरा होणाऱ्या बैलपोळ्यानिमित्त राजगुरुनगर बाजारपेठ सजली। बैलजोडी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी। व्यावसायिक योगेश कर्नावट यांच्या दुकानात घुंगुरमाळा, व्यसनी, बाशिंग, मुंडवळ्या, मोरकी आदी प्रकारच्या साहित्याची विक्री सुरू। यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा समाधानी। रविवारी होणाऱ्या बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा उत्साह शिगेला। चाकण शिक्रापूर रस्त्यावर SK हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू। बहुळ येथील 63 वर्षीय तुळशीराम बापू वाडेकर यांचा अपघात। अज्ञात वाहन चालकाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कनेरसर MIDC मधील एबरडेअर कंपनीच्या मेटल कंपाऊंड बारच्या वरील लोखंडी फेसिंग तोडून कंपनीत चोरट्यांनी केली चोरी। 16 फायर होस पाईप, 5 फायर कॉपर नोझल आणि 10 अर्थिंग प्लेट चोरट्यांनी लांबवल्या। शनिवारी पहाटे 3:15च्या सुमारास घडला प्रकार।
चोरी करताना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी हटकले असता सिक्युरिटी ऑफिसरला जीवे मारण्याची दिली धमकी। सुरक्षा अधिकारी प्रशांत मारुती राक्षे यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। रस्ता मोकळा असताना ब्रेक का मारतो असे विचारले असता मिनी बस चालकाने एसटी ड्रायव्हरला खाली खेचत केली मारहाण। पुणे नाशिक महामार्गावर शिरोली गावच्या हद्दीत खरपुडी फाट्याच्या उतारावरील स्पीड ब्रेकर जवळ शनिवारी सकाळी 8:15च्या सुमारास घडली घटना। खेड पोलीस ठाण्यात हेमंत कुदळे आणि केशव बेंडारी यांच्यावर गुन्हा दाखल। एसटी बस चालक रखमाजी नारायण घोडके यांची फिर्याद।